नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। तर आज आपण खूप उष्णता आहे, उन्हाळा आहे ना कडक, तर आम्हाला उष्णतेचा खूप त्रास होतो, म्हणून मी एक उपाय शोधून काढलाय, तर तुम्हाला दाखवते का। मी नागिलीची पानं घेतले, 4 पानं नागिलीचे घेतले आणि थोडासा मी डिंक भिजून घेतलाय हे बघा पाण्यात, आणि थोडंसं हे बडीशेप आहे, थोडंसं जिरं आहे, थोडासा सब्जा आहे बघा। 2 चमचे मी गुलकंद घेतले, तर त्याने पोट पण साफ होतं आणि थंड पण आपल्या शरीराला होतं, उष्णता पण कमी होते। तर आता आपण ही पानं आहेत ना, त्याचे असे देठ मागचे आणि पुढचे काढून टाकायचे शेंडा, असा एका ग्लासाला 2 पानं टाकायची। बघा मी 4 पानं घेतले, 2 ग्लास करायचे म्हणून। आता आपण हे वाटून घेऊ, त्याच्यात थोडीशी चमचाभर बडीशेप टाकते, हे जिरं टाकलं आणि गुलकंद टाकायचं आणि पाण्यात वाटायचं, थंड पाण्यात। आता माठातलं पाणी घेते, फ्रीजमधलं पण पाणी नाही घ्यायचं, माठातलंच पाणी घ्यायचं। आता आपण हे वाटून घेऊ, हे वाटून झाले, आता असं गाळून घ्यायचं। त्याचा पूर्ण रस काढून घ्यायचा असा, असं पिळून काढायचं। त्याच्यातला फक्त रस घ्यायचा। पण ग्लासामध्ये पाणी ओतून घेऊन बघा, आता हा रस आहे ना, मी 2 ग्लास करते, असं टाकायचा, अर्धा टाकला आणि त्याच्यात थोडासा भिजवलेला डिंक आहे, पण त्याचा जास्त वेळ झाल्यामुळं पाणी झालंय, थोडासा डिंक टाकायचा आणि थोडासा भिजवलेला सब्जा टाकायचा। हे बघा, थोडंसं मीठ टाकायचं असं चिमूट आणि हलवून घ्यायचं। हे बघा, मी पिऊन दाखवते तुम्हाला, खूप म्हणजे तब्येतीला खूप छान असतं, उष्णतेचा त्रास कमी होतो त्याने, खूप छान लागते। तुम्हाला आवडलं तर नक्की करा। अशा प्रकारे तुम्ही सरबत करून बघा, तुम्हाला खूप म्हणजे फायदा होईल उष्णतेचा, उष्णता आणि पोट पण साफ होतं त्याने। तर तुम्ही करून बघा, तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करा।